कोसळण्याच्या घटना आपण वर्षभर बघत असतो. सर्वसामान्यपणे या घटना नैसर्गिक असल्याचा नागरिकांना विश्वास असतो, परंतु या दुर्घटना किंवा हे अपघात हे निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आहेत याचा कोणताही त्यांना थांगपत्ता सुद्धा नसतो. या अशाच वृक्ष कोसळण्याच्या घटना वारंवार जेव्हा घडतात त्यावेळेला त्यांनी केवळ मालमत्तेचं नुकसान होत नाही, तर यामध्ये नागरिक किरकोळ जखमी होण्यापासून ते कायमचे जायबंदी होण्यापर्यंत सुद्धा घटना घडतात. यामागचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे अशास्त्रीय पद्धतीने झालेली वृक्षांची छाटणी आणि वृक्षांच्या बुंद्याभोवतीचं कॉन्क्रिटीकरण हे आहे. याची नागरिकांना कोणती माहिती देखील नाही. या ज्या वेळेला दुर्घटना घडतात त्यावेळेला कोणत्याही यंत्रणा याची जबाबदारी घेत नाही आणि त्यांच्या दप्तरी केवळ अपघात एवढीच नोंद ते करतात. तसंच जे या वृक्षांच्या कोसळण्यामधून जे अपघात घडतात त्यामुळे जे व्यक्ती जायबंदी होतात किंवा जे मृत पावतात त्यांना कोणतेही कॉम्पेन्सेशन हे कुठलीही महानगरपालिका कधीच देत नाही. 2018 साली ठाण्यातील तरुण वकील किशोर पवार यांचा वृक्ष कोसळून मृत्यू झाला होता आणि त्यानंतर त्यांचे कुटुंब हे रस्त्यावर आले होते. त्यानंतर तत्कालीन महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एक वृक्षतज्ञांची समिती बसवली आणि त्यांना अहवाल देण्यास सांगितले की हे सततचे जे वृक्ष कोसळत आहेत ठाण्यामध्ये त्याच्या पाठी काय शास्त्रीय कारण आहे. आणि त्याप्रमाणे त्या समितीने जो अहवाल दिला त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की हे सततचे वृक्ष कोसळण्यामागे वृक्षाभोवतीचं कॉन्क्रिटीकरण हेच प्रमुख कारण आहे. हे झाल्यानंतर त्यांनी विविध यंत्रणांना, ज्या विविध विभागांना जसं सार्वजनिक बांधकाम असेल, वृक्ष प्राधिकरण असेल, या सर्व यंत्रणांना आदेशित केलं की त्यांची जबाबदारी निश्चिती केली आणि त्यांना या वृक्षाभोवतीचे कॉन्क्रीट हे टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी काढून टाकण्याचे आदेश दिले. परंतु पुढे कोविड आला आणि त्यानंतर मात्र हे सर्व प्रकरण थंड बसत्यात गेलं आणि त्यानंतर याच्यावरती काहीच कार्यवाही झाली नाही. यानंतर 2022 साली अर्पिता वालावलकर आणि प्रतीक वालावलकर असे दोन आई आणि मुलगा हे कोलबाड येथे एक वृक्षाच्या खाली दबले गेले आणि जवळपास 20 ते 30 मिनिटं कोणताच मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि अर्पिता वालावलकर यांचा दुर्दैवी मृत्यू त्यांच्याच मुलाच्या डोळ्यासमोर झाला. ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना होती आणि त्यानंतर मी त्यांच्या परिवाराला भेटायला गेलो. त्यांना या सगळ्या परिस्थितीबद्दल सांगितलं आणि त्यांना हेही सांगितलं की हा जो वृक्ष कोसळला होता किंवा किशोर पवार यांच्याही दुर्घटनेमध्ये जे साम्य होतं ते असं होतं की त्या गृहनिर्माण प्रकल्पांनी, संकुलांनी त्याची परवानगी मागितली होती वृक्ष प्राधिकरणाकडे की हे वृक्ष धोकादायक स्थितीत आहेत तर ते आम्हाला तोडायची परवानगी द्या. परंतु दीर्घकाळ त्यांनी याच्यावरती कुठलीच त्याची कार्यवाही केली नाही. त्यांच्या जी रिक्वेस्ट होती त्याच्यावरती त्यांना उत्तर पाठवलं नाही आणि त्याच्यामुळे हे वृक्ष धाराशायी पडले आणि त्याच्यामुळे हकनात निष्पाप नागरिकांचा जीव त्यामध्ये गेला. त्यामुळे मी 2023 साली मुंबई उच्च न्यायालयात या भोंगळ कारभाराविरुद्ध दाद मागितली. माझ्या प्रमुख मागण्या ह्या अशा होत्या की एकतर जे हे वृक्ष कोसळतात ते कॉन्क्रिटीकरणामुळे कोसळतात, त्यामुळे सर्व वृक्षांचं कॉन्क्रिटीकरण तात्काळ काढून घेण्यात यावं आणि दुसरी माझी प्रमुख मागणी ही होती की हे जे निष्पाप जीव याच्यामध्ये जातात किंवा जे जायबंदी होतात त्यांना कॉम्पेन्सेशन म्हणून त्यांनी एक पॉलिसी आणावी आणि त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने याची तात्काळ दखल घेत अशी पॉलिसी आणली. त्यानंतर त्यांनी 50,000 रुपये हे किरकोळ दुखापत झालेल्यांना, तसंच मृत व्यक्ती असतील तर त्यांना 1,00,000 रुपये असं हे त्यांनी अनुदान जाहीर केलं. परंतु त्यानंतर सुद्धा हे कॉन्क्रिटीकरण जे आहे ज्याच्यामुळे झाडं पडतात ते आजतागायत काढलं गेलं नव्हतं. दुर्दैवाने गेल्या 2 वर्षामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणीच झाली नाही आणि त्यामुळे या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा काही लोकांचा मृत्यू झाला, काही जायबंदी झाले, मालमत्तेचं नुकसान झालं आणि दुर्दैवाने या 2 वर्षामध्ये त्यांना कुठलंही कॉम्पेन्सेशन मिळालं नाही कारण ही जी पॉलिसी आहे ही लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलीच नाही प्रभावीपणे. आता गेले परवाच्याच दिवशी कालच्याच दिवशी या प्रकरणाची सुनावणी झाली आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेने असा हास्यास्पद दावा केला की ठाणे आणि मुंबईमधले केवळ 1% एवढेच वृक्ष हे आज कॉन्क्रीट मध्ये आहेत आणि ते लवकरच त्याची मुक्तता करण्यात येईल कॉन्क्रीटमधून. ज्या दाव्याची पोलखोल आम्ही याचिकाकर्ते म्हणून केली आणि पुराव्यासकट केली, त्यांना दाखवलं की किती मोठ्या प्रमाणात हे आजही वृक्ष कॉन्क्रीट बाधित आहेत आणि त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली
आणि आम्हाला याचिकाकर्त्यांना मुभा दिली की तुम्ही स्वतः जाऊन साईटवरती जाऊन 10 एक सॅम्पल सर्वे करा आणि त्या सॅम्पल सर्वे मधून या पालिका अधिकाऱ्यांना दाखवून द्या की कुठे कुठे आजही हे वृक्ष हे कॉन्क्रीट खाली दबलेले आहेत. त्यामुळे माझंही नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी त्यांच्याही विभागामुळे, कारण 16 जून आणि 25 जून ही तारीख आम्हाला दिलेली आहे, त्यामुळे नागरिकांना आवाहन असं आहे की त्यांच्या त्यांच्या विभागात वृक्ष हे कॉन्क्रीट बाधित असतील तर त्यांनी कृपया ते आमच्यापर्यंत पोहोचवावे. धन्यवाद.